प्रभाग क्रमांक 6 मधून स्वराज्य शक्ती सेनेचे उमेदवार नितीन तायडे यांनी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार दीपक सूर्यवंशी यांना आज दिनांक 13 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता मंत्री गिरीश महाजन यांच्या कोर्ट चौकातील संपर्क कार्यालयात यावेळी पाठिंबा दिला आहे. आमदार सुरेश भोडे यांच्या उपस्थितीत हा पाठिंबा देण्यात आला असून यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपचे उपाध्यक्ष रोहित निकम, प्रभाग क्रमांक 6च्या उमेदवार सुचिता हाडा, अमित काळे, प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेविका दीपमाला खाडे यांच्यासह यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. भाजपचे महायुतीचे जे उमेदवार आहे दीपक सूर्यवंशी यांना पाठिंबा जाहीर केला आहे, काय सांगाल? सगळ्यात पहिले मी माझा परिचय करून देतो. सगळ्यांना क्रांतिकारी मानाचा सप्रेम जय वीर, जय शिवराय. मी नितीन सोमा तायडे, वार्ड क्रमांक 6D मधला उमेदवार, स्वराज्य शक्ती सेना. मी आज यासाठी सूर्यवंशी दादांना समर्थन पाठिंबा देतोय. त्यांचं आणि आमचं म्हणजे वैयक्तिक संबंध पण आहेत. ते आमचे मोठे भाऊ आहेत आणि कुठेतरी मोठ्या भावासाठी लहान भावाने माघार घेतली आणि कुठेतरी मोठा भाऊ नक्कीच छोट्या भाऊचा सहकार्य म्हणा किंवा एक प्रेम असतं, बंधुप्रेम. आणि तसंच मामांचं काम हे अतिशय उत्कृष्ट असल्या कारणाने मला ते आवडलं, त्याच्यामुळे मी पाठिंबा देत आहे. 6 मधून पुन्हा एकदा एक पाठिंबा देण्यात आलेला आहे. नितीन तायडे यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आहे. मित्र नितीन भाऊ खरं त्यांच्या वडिलांपासून आमचे संबंध होते आणि त्यांनी आदरणीय आमचे महानगर अध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी प्रभाग क्रमांक 6मध्ये त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की संबंध आणि विजन वा विकासाच्या मुद्द्यावरती विकास कोण करू शकतं त्या मुद्द्यावरती त्यांनी आज पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे, काय सांगा? स्वराज्य शक्ती सेनेचे अधिकृत उमेदवार आमचे मित्र नितीन सोमा तायडे यांनी आज मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या असं लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी हा शहराचा कुठेतरी विकास करू शकतो आणि जे केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता आहे आणि जेव्हा शहराचाही विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून त्यांनी मोठ्या मनाने, मोठ्या दिलाने मला आज जाहीर पाठिंबा दिला. आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ असतील, आमचे नेते आदरणीय राजूमामा आमदार यांच्याशी त्यांनी संवाद साधला आणि मला जाहीर पाठिंबा केला.